हे सगळे म्हणतात कार्यकर्त्यांची निवड, परंतु शरद पवार असेल, सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे अनेकदा असं होतं की डायनिंग टेबलवर सुप्रिया, शरद पवार आणि अजित पवार एकत्र आहेत, पण त्यांचे समर्थक पुण्यातले, आपण पुण्यात बोलतोय तर पुण्यामध्ये आपल्याला माहितीये ताईंचे समर्थक वेगळे, दादांचे वेगळे आणि हार्डकोर शरद पवारांचे वेगळे. मी नावही घेऊ शकेन, पण शरद पवारांच्या हार्डकोर समर्थकाला आमदारकी मिळाली नाही तर त्यांनी प्रयत्न करण्यासाठी जरा दादांना सांगा, जरा ताईंना सांगा, असे लगे लावून. मग ताई आणि दादांनी उत्तरं काय दिली आहेत काही ज्येष्ठ लोकांना समाजातल्या, की अहो तो साहेबांचा माणूस आहे, त्याला आम्ही कशाला देऊ. म्हणजे हे बाहेर डायनिंग टेबलवर सगळे एकत्र असतात. तसं ज्या वेळेला कार्यकर्त्याचा विचार करायची वेळ येते त्यावेळेला त्याला ते वाऱ्यावर सोडतात. म्हणजे आज जे कार्यकर्ते एकमेकांसाठी भांडले, म्हणजे काय, शरद पवारांचे कार्यकर्ते आणि अजित पवारांचे कार्यकर्ते एकमेकांशी भांडले कारण अजित पवार भाजप बरोबर गेले, ते आज एकत्र आल्यावर कार्यकर्त्यांचं काय होणार हा विचार केलाय का? निवडणूक कार्यकर्त्यांची असं म्हणत म्हणत ते त्यांना संकटात टाकतात. हा एक भाग. दुसरा भाग काय, एकत्र येणं हे अपरिहार्य का आहे? जसं मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र आले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अपरिहार्यता आणि असहाय्यता. शरद पवार हे खरोखर असहाय्य झालेत म्हणलं तर आपल्याकडे पत्रकारितेत पण अनेक लोक पत्रकारांचे आता मोदींचे भक्त म्हणतात. मग पवारांचे काय, तर भक्त नाही तर घड्याळाचे काटे आहेत. उदयन महाराज भोसले, म्हणजे महाराज मी हा शब्द वापरत नाही कारण काय, आजच्या काळामध्ये राजे राजवाडे महाराज हे अस्तंगत झाले, लोकशाही आहे. पण उदयन भोसले त्यांनी काय केलं, सिम्बॉलिकली एक घड्याळच टाकलं स्टेजवरनं खाली आणि म्हणले एक काटा इकडे गेला, एक काटा इकडे गेला. तशी अवस्था आहे घड्याळाची. आज अजित पवारांकडे घड्याळ चिन्ह गेले, सुप्रीम कोर्टात वाद चालू. हे दोघे एकत्र आले, त्या वादाचं काय होणार हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावतो. कार्यकर्त्यांचं काय होणार हा भेडसावतो. आणि व्यवहार्यता काय आहे, आज मुंबईमध्ये महापालिका जिंकणं हे भाजपला खूप गरजेचं वाटतं, मस्ट वाटतं, आता नाही तर कधी अशी स्थिती आहे. म्हणून ते एकनाथ शिंदेना बरोबर घेणार. दोन ठाकरे एकत्र आले, दोघेही दुबळे झालेत म्हणून आले, त्यांना मुंबई पालिका गमवायची नाही म्हणून उद्धव ठाकरेंची गरज आहे. तसं पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड परत जिंकायचे अजित पवारांना, म्हणून त्यांना शरद पवारांची गरज आहे. पुण्यामध्ये देखील जिथे जिथे अजित पवारांचे उमेदवार कमी मतांनी पडले तिथे त्यांना शरद पवारांच्या बरोबर असण्याचा फायदा होणार. मग या सगळ्यात नुकसान कोणाचं होणार आहे, काँग्रेसचं नुकसान होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे प्रश्नात विचारलं की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, शॉर्ट टर्म मध्ये आताच्या निवडणुकीमध्ये एकीकडे काँग्रेसचं नुकसान होणार आहे. कारण काय, तर पुण्यातली निवडणूक आता तिरंगी होईल, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे एकत्र अशी होईल. त्या केसमध्ये तिरंगी मतात अर्थात भाजप आणि एकनाथ शिंदे युतीचा फायदा होईल. उद्धव ठाकरेंची अवस्था पुण्यात कमालीची कमकुवत आहे. त्याचं कारण काय, तुम्ही पुणे कव्हर करता, पुण्यामध्ये त्यांचे 10 नगरसेवक मागच्या वेळी आले. आज त्या 10 नगरसेवकांपैकी एकही उद्धव ठाकरेंबरोबर नाही. म्हणजे 2 जण गेले एकनाथ शिंदेकडे, 4-5 जण गेले भाजपमध्ये. म्हणजे शशिकांत सुतारांचा मुलगा तो गेला भाजपमध्ये, असे अनेक मातब्बर लोक भाजपमध्ये गेले. त्यामुळे भाजप पुण्यात खूप स्ट्रॉंग झाली आहे. त्यात अजित पवार निवडणूक तिरंगी करतात, ऑब्व्हियसली फायदा भाजप आणि एकनाथ शिंदेचा होणार, अजित पवारांचाही कारण म्हणतो. म्हणजे विन विन सिच्युएशन फॉर अजित पवार अँड बीजेपी एकनाथ शिंदे, आणि लुझिंग सिच्युएशन फॉर काँग्रेस आणि काही प्रमाणात राष्ट्रवादीतल्या शरद पवार गटाचा थोडा फायदा होईल. पिंपरी चिंचवडमध्ये ऑब्व्हियसली अजित पवारांचा फायदा. पण हे तुम्ही म्हणताय की अपरिहार्यता आहे, म्हणजे अगदी आतापर्यंत काँग्रेसला म्हणजे काँग्रेसची ताकद कमी होऊन कलमाडींसोबत आधी जे होतं, कलमाडींना हरवायचं म्हणून पुन्हा पुणे पॅटर्न करणं, अशा सगळी समीकरणं झाली. राष्ट्रवादीची ताकद पुण्यात कायम दिसत होती अगदी गेल्या निवडणुकीपर्यंत. गेल्या वेळी भाजप बहुसंख्याने सत्तेवरती आलं. मग आता ही परिस्थिती, म्हणजे 5 वर्षात असं काय बदललंय की आता एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि ते पण फुटीनंतर. 5 वर्षात एकच गोष्ट घडली आहे की भारतीय जनता पक्ष आणखी स्ट्रॉंग झाला. एक दुसरी गोष्ट, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले, ते बहुसंख्य लोक घेऊन बाहेर पडले म्हणूनच मुख्यमंत्री झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यात ऑन पेपर एकनाथ शिंदे सरस होते आमदार संख्येत. तळागाळापर्यंत ते सरस आहेत का, हे नगराध्यक्षपद निवडणुकीत त्यांनी सिद्ध केलं. 50 पेक्षा जास्त ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष बसले आणि उद्धव ठाकरे सिंगल डिजिट मध्ये राहिले. याचा अर्थ आज शिवसेनेचा ऑडियन्स हा जास्ती करून एकनाथ शिंदे बरोबर सिद्ध झाला. तसंच शरद पवारांचा पक्ष फुटला, अजित पवारांकडे मोठे नेते गेले आणि ते मंत्री झाले. त्यांचा वाद कोर्टामध्ये चालू आहे, सुप्रीम कोर्टात. पण ग्राउंड रियालिटी काय आहे, शरद पवारांच्या पक्षात उरलेल्या लोकांपैकी अगदी माझ्या माहितीप्रमाणे रोहित पवार सुद्धा उत्सुक आहेत की जावं सत्तेमध्ये आणि मंत्री व्हावं. केंद्रामध्ये आज जे शिरसाटांचं विधान आलं की शरद पवार एनडीएमध्ये येतील निवडणुकीनंतर, त्याचा अर्थ काय, उद्या जर सुप्रिया सुळे 100% मंत्री होतील केंद्रात, कोणाला सत्तेची पदं नको आहेत. बरं, शरद पवारांचं सगळं राजकारण पाहिलं 60 वर्षाचं, 65 वर्षाचं. अजित पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं की काकांनी कायम आपल्या मनाचं केलं, आपला एकेकोरपणा केला आणि माझं ते खरं केलं. म्हणजे काय, पवारांचे फ्लिप फ्लॉप या कॅटेगरीमध्ये 67 साली पहिल्यांदा आमदार, 78ला पुलोत काढले आणि काँग्रेस सोडली, 86ला परत काँग्रेसमध्ये गेले, परत 99ला एनसीपी काढली म्हणजे परत काँग्रेस सोडली. त्यांच्या सोयीने त्यांनी राजकारण केलं, तत्वाचं राजकारण केलं नाही, पण आपल्या सोयीचं करून त्याला तत्वाचा मुलामा द्यायचा, हे त्यांचं राजकारण आहे. त्याच पद्धतीने त्यांनी भारतीय जनता पक्षाला 14 साली बाहेरचा पाठिंबा दिला, का राज्याला निवडणूक परवडणार नाही, यांना पुढे राज्याची काळजी आहे, विदर्भ स्वतंत्र व्हावा का नाही. पवारांनी कधीही निसंदिग्धपणे व्हावा किंवा नाही असं सांगितलेलं नाही. एक राज्यकर्ता म्हणून, 4 वेळेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका काहीही नाही. ते काय सांगतात, तिथल्या जनतेला हवा असेल तर हवा. जसं नामांतरामध्ये त्यांनी भूमिका घेतली तशी भूमिका ते घेताना दिसत नाहीत. आणि आता तर ते कमालीचे, जसं उद्धव ठाकरे दुबळे झालेत तसे शरद पवार दुबळे म्हणतात नाहीत, कारण एक त्यांचा इंग्रजीत
हिंदीत छान शब्द आहे हवा, हवा बनवणं. तसं शरद पवार हा फार मोठा नेता आहे का? आहे. कुठे आहे? नेत्याचं मोठेपण मोजायचं कसं? इंडस्ट्रियलिस्टचं कसं मोजायचं? टर्नओव्हर. नेत्याचं कसं मोजायचं? खासदार संख्या कधीही डबल डिजिट मध्ये आले नाही. आमदार संख्या सर्वाधिक किती? 2004 साली 71. महाराष्ट्रात आमदार आहेत 288. 25% पेक्षा कमी आमदार, सिंगल डिजिट मध्ये खासदार. मोठे कशाच्या आधारे? त्यांचा इन्फ्लुएन्स आहे म्हणजे का? उपद्रव मूल्य खूप होत आणि वयोमान परत ते कमी झालंय. सुप्रिया सुळेंचं नेतृत्व अजित पवार बाहेर पडल्यावर फार मोठं काहीतरी झळाळी घेऊन वर आलं का मला सांगा? कुणी मान्य करणार नाही. जे एकनाथ शिंदे स्ट्रॉंग झाले तसे अजित पवार स्ट्रॉंग झाले. म्हणून अपरिहार्य अजित पवारांची आहे, त्यांना गरज आहे म्हणून त्यांनी अलायन्स केलाय. या पालिका निवडणुका आणि झेडपीच्या निवडणुकांनंतर म्हणजे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर अजित पवार काय महायुतीच्या सत्तेतनं बाहेर पडतील असं वाटतं तुम्हाला? त्या महायुतीत सत्तेत असणार आहेत. आज त्या सरकारचं 1 वर्ष पूर्ण होतं, डिसेंबर आहे. 4 वर्ष ते सत्तेत राहणार आहे, सत्तेचे सगळे फायदे घेणार आहे आणि त्यानंतर कदाचित परत जातील का नाही आपल्याला बघावं लागेल. पण आज नीतीला अपरिहार्यता अजित पवारांची हे आहे की त्यांचं यश ते बघतात. त्यांच्या मुलाचं प्रकरण पुण्यात झालंय, भाजपला परवडणार नाही त्यांच्या अजित पवारांच्या बरोबर जाणं. त्यामुळे ते हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेला बरोबर घेत आहेत. ते एकनाथ शिंदेच्या त्यांचं टार्गेट 2029 ची विधानसभा आहे, त्या दिशेने वाटचाल आणि हे अजित पवारांनी माहिती आहे म्हणून ते स्वतःला स्ट्रॉंग करण्याच्या मागे आहेत. उद्या काँग्रेस बरोबर जेव्हा वाटाघाटी कराव्या लागतील 29ला तेव्हा आपण स्ट्रॉंग असो म्हणून तर त्यांनी पुण्यात वेळ घातली, सगळ्यांनी घड्याळावर लढू का घातली? तेच कारण होतं. पण मुद्दा हाच आहे की अजित पवारांची अपरिहार्यता आहे असं तुम्ही म्हणताय. अजित पवारांकडे बहुतांश आमदार, नगरसेवक म्हणजे जे पुणे पिंपरी चिंचवड विशेषतः बघितलं तर हे सगळे अजित पवारांच्या सोबत होते. तरीही राष्ट्रवादीला सोबत घ्यायची वेळ येणं आणि भाजपने सांगणं की आपण एकत्र लढायचं नाही, आपली मैत्रीपूर्ण लढत ठेवू आणि त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जाणं. त्याचं कारण असं आहे की आपण काय करतो की जनरली आजचा विचार करतो आपण, कालचा आणि उद्याचा. जसं मी म्हणालो 29ची निवडणूक आहे, काल नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या. आपल्याला माहिती आहे की जसं पुण्याजवळ पिंपरी चिंचवड आहे आणि त्याच्यामध्ये खडकी आहे, तसं नागपूरला आउटस्कर्ट्सला 20 किलोमीटरवर कामठी आहे की जिथे बावनकुळे तिकडचे आहेत. पण कामठीची नगर परिषद ही कधीही जिंकता आली नव्हती भाजपला 25 वर्षात. ती का जिंकली? आता निवडणूक ट्रँग्युलर केली. तिथे भारतीय जनता पक्षाबरोबर एकनाथ शिंदेनी उमेदवार दिला, अजित पवारांनी उमेदवार दिले आणि त्या मल्टीपोलर मध्ये त्यांच्या मतांची डिव्हिजन होऊन त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष काही मतांनी नगराध्यक्ष बसवला. हे जे राजकारण आहे, जे पूर्वी शरद पवारांच्यामुळे महाराष्ट्रात काही झालं की शरद पवारांनी केलं, तसं आज जे फडणवीसांवर खापर फोडतं त्याचं कारण ते आहे की या सगळ्या राजकारणाचा अतिशय सूक्ष्म पातळीवरचा अभ्यास भारतीय जनता पक्ष करतो आणि दुसरीकडे फडणवीस हा नेता आणि त्यामुळे बरेचशा सोंगट्या ते हलवतात की काय असं वाटतं. म्हणून अजित पवारांना शरद पवारांकडे आता फडणवीसांनी पाठवलं अशी चर्चा केली जाते. पूर्वी अजित पवारांना शरद पवारांनी पाठवलं का काय अशी चर्चा व्हायची. पण जे अजित पवारांनी इंटरव्ह्यू ज्या प्रकारचे दिले, शरद पवारांवर टीका करणार आणि ते जवळपास म्हणजे जसं ड्युएट गातात ना, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, धर्मेंद्र आणि अमिताभचं, तसं जोडी आज फडणवीस आणि अजित पवारची झाली आणि ते एकत्र आलेत कार्यक्षमतेत. पण अजित पवारांचं बॅगेज खूप आहे, भ्रष्टाचार असेल, अनेक आरोप असतील या गोष्टींचे, ते मूळ पवारांच्या मुशीतनं तयार झाले. अपरिहार्यता काय अजित पवारांची? ज्या काही निसट्ट जागा गेल्या मागच्या वेळेला तिथे त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन केलं की त्या पुण्यात येऊ शकतात. वर पिंपरी चिंचवडची भारतीय जनता पक्षाने खेचून आणली, ते शल्य त्यांना आहे. पण तिथे त्यांची परिस्थिती का स्ट्रॉंग नाहीये? तर लक्ष्मण जगताप सारखा माणूस जवळपास 20-25 नगरसेवक घेऊन गेला. एखाद्या महापालिकेतल्या 25 नगरसेवकांचा म्हणजे अर्ज भरायच्या वेळेला एखादा पळवून नेलं तर अवघड असतं सावरणं. तिथे त्यांना काहीतरी प्रयत्न करायचा म्हणून ते शरद पवारांकडे गेले. जसं मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला एकच टार्गेट मुंबई जिंकायची, पण ते राज्यात मोठे. उद्धव ठाकरे नगराध्यक्ष पदाला कुठेही फिरले नाहीत कारण त्यांना मुंबईत जीव गुंतलाय. राज ठाकरेंनी प्रचार केला का महाराष्ट्रात? कुठेही फार केला नाही. त्याच पद्धतीने शरद पवार हा मोठ्या नेता असूनही नगराध्यक्षपद निवडणुकीत ना रोहित पवार दिसले ना सुप्रिया सुळे दिसल्या. भारतीय जनता पक्ष स्टेट वाईज लढला. एकनाथ शिंदे नंबर 2 ला आले, अजित पवार 3 नंबरला आले. मग हे लोक का नाही फिरले? कार्यकर्त्यांची निवडणूक आज सांगतात एकत्र येताना, मग त्यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं का? त्यामुळे अजित पवार हे वर्धिष्णू दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत फडणवीसांच्या साथीत. आणि या निवडणुका एकीकडे उद्धव ठाकरेंनी जसं बाकीच्या नगराध्यक्ष पद सोडली तसं शरद पवार आणि या लोकांनी बाकीच्या निवडणुका सोडून दिल्या. ते आपापले एरियाज वाचवण्याच्या मागे लागलेत म्हणून हा अलायन्स आहे. पण प्रश्न हाच आहे की आता तुम्ही म्हणालात तसं सत्तेत अजित पवार आहेत. होय. आता इथे महापालिकेसाठी आघाडी शरद पवारांबरोबर, जे शरद पवार महाविकास आघाडी ज्यांनी एकत्र आणलं सगळ्यांना असं म्हटलं जातं, मग हे रांगणं म्हणजे ही समीकरणं फक्त लोकल लेव्हलची कशी म्हणायची? तेच सांगतोय की हे इतकं गुंतागुंतीचं झालंय की शरद पवारांना श्रेय देतात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जर उद्धव ठाकरेंचे 56 आले, राष्ट्रवादीचे 54 आले आणि काँग्रेसचे 40 आले, ते जर 56 राष्ट्रवादीचे असते शरद पवारांचे आणि 54 उद्धव, तर त्यांनी सुप्रिया सुळेंनाच केलं असतं मुख्यमंत्री. त्यामुळे शेवटी उद्धव ठाकरेंनी एवढ्या सगळ्या मारामाऱ्यांमधनं 56 जिंकले ही फॅक्ट आहे ना. मग त्याचं श्रेय शरद पवारांना कसं देतात? शरद पवारांना भाजप सत्तेवर नको म्हणून त्यांनी ते केलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसवायचं हे त्यांचं टार्गेट नाहीये. भाजप नको म्हणून तो पर्याय आहे. आणि जर उद्धव ठाकरेंच्या जागी काँग्रेसच्या 56 असते तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला असता, कारण भाजप नको आहे त्यांचा शत्रू. त्यामुळे श्रेय जे महाविकास आघाडीचं शरद पवारांना देतात ते मी कधीही मान्य करत नाही, कारण त्यांनी जन्माला घातलेलं सरकार ते वाचवू शकले
शकले नाहीत ना. मग ते काय म्हणतात, मी उद्धव ठाकरेंना म्हटलं राजीनामा द्या, त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे काही जरी असलं तरी ते वाचवू शकले नाही, जन्माला घातलं. भविष्य काय आता, कारण हे गुंतागुंत राहणार. गुंतागुंत कायम राहणार. त्याचं कारण असं की आज उद्धव ठाकरेंच्या पक्षाला महायुतीमध्ये स्थान मिळेल का, शक्यता कमी. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे साप मुंगसाचं नातं आलं, विळ्या भोपळ्याचं नातं. आज शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे फॅमिली बॉन्ड कायम आहे. जसं आपण पाहिलं की गौतम अडाणी आले बारामतीत, तर रोहित पवार त्यांचे ड्रायव्हर आणि अजित पवार क्लीनर, हे सोशल मीडियाला फिरलं. कारण गौतम अडाणी पती पत्नी मागे बसलेत आणि महाराष्ट्राचा अर्थमंत्री ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर आणि ड्रायव्हरच्या जागेवर रोहित पवार बसलेत. मी त्यांना क्लीनर नाही म्हणत आहे, क्लीनर सोशल मीडिया म्हणतोय, मी फक्त लोकांच्या लक्षात आणून देतोय. तर आज रोहित पवार पुढे बसला आणि डावीकडे अजित पवार बसलेत, तर हे चित्र महाराष्ट्र बघतो ना. म्हणजे हे कुटुंबातलं एकत्र असा जो समज आहे त्याला कुठेतरी एक बळकटी मिळते. पण तरी काहीही जरी चर्चा असली तरी अजित पवार 4 वर्ष महायुतीच्या सरकारमधून स्वतःहून बाहेर पडतील असं मला वाटत नाही. त्यामुळे गुंतागुंत आहेच. पण हे सोबत जाण्याची शक्यता पण आहे. कोण एक्झॅक्टली, कारण शरद पवार यांच्या पक्षातले उरलेले नेते आणि कार्यकर्ते डोळे लावून बसलेत की आपण मंत्रिपद घ्यावीत, केंद्रात मंत्रिपद घ्यावं. कारण काय, शरद पवार ह्या राजनेता आणि व्यक्तीचं राजकारण पाहिलं तर 65 वर्षात ते सत्तेबाहेर जगू शकत नाहीत. जसं पाण्याबाहेर मासा जगत नाही तसं पवार सत्तेबाहेर जगू शकत नाहीत. ते कायम सत्तेकडे जाताना दिसलेत, कायम म्हणजे कायम. आणि त्याला मुलामा काय देतात, भूकंपाच्या समितीचं त्यांना अध्यक्षपद दिलं, लाल दिव्याची गाडी वाजपेयी. तेव्हा मी स्वतः हा प्रश्न बालगंधर्वमध्ये ते आले होते वंदना चव्हाणांच्या कार्यक्रमाला, तेव्हा विचारलं, केव्हा चर्चा आहे तुम्ही भाजपत जाणार किंवा सरकार, तेवढे काय वाटेल ते विचारलं. लाल दिव्याची गाडी वाजपेयींनी दिलेली घेतली तर लोकांच्या मनात शंका येतात आणि लोकांच्या मनातलं विचारणं हा आपलं काम पत्रकार. म्हणून मी ते विचारलं होतं, जरी तुम्ही उत्तर काही दिलं तरी विचारणं माझं काम आहे. मी पवारांना नंतरही सांगितलं व्यक्तिगत, त्यांनी विचारलं, मीच विचारलं. कारण लोकांच्या मनात शंका आहे, लोकांच्या मनातल्या शंका विचारण्यासाठी माझी नेमणूक आहे पत्रकार म्हणून, असं मला वाटतं. आणि आजही रोहित पवार अजित पवार एकत्र गाडीत बसून अडाणींना ड्राईव्ह करतात तेव्हा लोकांच्या मनात शंका येते. पण शरद पवारांनी अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवलेलं नाही. अजित पवार गेले ते पवारांनी 2.5 वर्ष पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरेंची सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन उद्धव ठाकरेंना सांगितलं असतं किंवा जनतेला महाराष्ट्राच्या, माझ्या मित्राचा मुलगा म्हणून मी 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं का, आता अमित शहानी फसवलं म्हणून. आज 2.5 वर्ष झाले, त्यांनी पाय उतार व्हावं आणि उद्धव ठाकरे निरुपाय झाले असते. ते जर म्हणले असते शरद पवार मला फसवतात, तर अमित शहा घोटाळा, शरद पवार घोटाळा, तू एकटाच शहाणा का, हा प्रश्न आला असता. आणि माझी माहिती अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यावेळेपासून 1 वर्षानंतर अजित पवारांनी एकनाथ शिंदेना मदत केली बाहेर पडायला. फक्त एकनाथ शिंदेना भाजप मुख्यमंत्री करेल हे अजित पवारांना अपेक्षित नव्हतं. खासगीतही ते काही लोकांना म्हणले, आला यांना जर केलं तर मी पण बाहेर पडलो असतो, मलाही केलं असतं. ही आज अवस्था आहे. म्हणजे थोडक्यात पूर्वी काँग्रेस लोकांना मुख्यमंत्री करायचं किंवा काढायचं, आज भाजप करते. हा राजकारणातला बदल आहे. म्हणून संधी साधूपणा सगळ्यांकडे आहे. अजित पवार आता संधी साधतायत आणि काही ठिकाणी कमकुवत तिथे आपल्या दुबळ्या काकांची मदत घेत आहेत. इतकंच पुणे पिंपरीचं चित्र आहे.